जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमार यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता. आज 26 जुलै श्री महाराजांचं प्रवचन साधन चतुष्टय. साधन चतुष्टय. साधनाचे 4 प्रकार आहेत. हे वेदांत भागाचा आपला जो अभ्यास आहे त्याच्यात साधन चतुष्टय येतो, ज्ञानाचा भाग आहे. आता आपण एक विचार केला तर श्री महाराज नेहमी म्हणायचे, मला काही समजत नाही, मला काही येत नाही. शास्त्रार्थ पंडित मोठे मोठे येऊन सरते शेवटी महाराजांकडून नामस्मरण घेऊन जायचे. वेदांताच्या ह्या गोष्टी महाराजांना येत नाही, हे असं आहे का? महाराज म्हणजे कोण आहे? ते साक्षात रामाचे परब्रह्म वस्तूचे अवतार आहे. पण सामान्य माणसांना ही शिकवण द्यावी. वेदांतातल्या गोष्टी समजावून अगदी सरळ सोप्या भाषेत समजावून सांगावं म्हणून महाराजांनी प्राकृत भाषेत आपल्या दैनंदिन जीवनाच्या घटना, उपमा, एक्झाम्पल्स, उदाहरण घेऊन आपल्या मनाला ठसलं पाहिजे. ते आपल्या मनावरती ते काय झालं पाहिजे, ते बिंबवलं पाहिजे की जीवन कसं जगायचं आहे, नामस्मरण कसं करायचं, शरणागत कसं व्हायचं. वेदांतातले मोठे मोठे श्लोक आपल्याला जमत नाही, आपल्याला संस्कृत येत नाही, आपण साधी साधारण मध्यमवर्गीय माणसं, आपल्याला कसं कळणार ह्या गोष्टी? ह्या देवाच्या गोष्टी आपल्याला कसं कळणार? म्हणून महाराजांची किती आपल्यावरती कृपा आहे की आपल्याकडे स्वतःकडे ते कमीपणा घेऊन ह्या संपूर्ण ग्रंथात, दैनंदिन ग्रंथात महाराजांनी काय केलंय की वेदांत, उपनिषद, भागवत, भगवद्गीता सर्वांचा सार करून दैनंदिन प्रवचन केलेलं आहे. हे आपण फक्त वाचलो ना, हे आपण श्रवण केलं आणि आपल्या जीवनात महाराजांचं अनुकरण आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केलं तर आपल्याला नक्कीच रामाचा दर्शन होणार, यात काहीही संशय नाही, यत्किंचितही संशय नाही आहे. नित्य आपण ह्याचा नित्य अभ्यास करावा, चिंतन करावा, मनन करावा, श्रवण करावा. इतकं सुंदर महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलंय. काय म्हणतात श्री महाराज? कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिच्या पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. हा आपल्याला उदाहरण माहिती आहे की इमारत बांधत असताना आपल्याला त्याचं फाउंडेशन हवं आहे. तसंच परमार्थ जर आपल्याला साध करायचा आहे, परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ. माझा परम अर्थ काय आहे जीवनाचा? तर ते भगवत प्राप्ती आहे, रामाचा दर्शन आहे. हे घडण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. ज्या प्रकारे फाउंडेशन 4 पिल्लर्स घालतात आणि त्याच्यावरती ते उभं करतात, इथे सुद्धा 4 साधन चतुष्टय. शास्त्राने 4 प्रकारचे साधन सांगितलेले आहेत. प्रथम, नित्य अनित्य वस्तू विवेक करावा. हा शंकराचार्यजींच्या अपरोक्ष अनुभूतीमध्ये सुद्धा त्यांनी वेदांताचा मांडणी केली आहे. त्याच्यात पहिलंच येतं 4 प्रकारचे साधन चतुष्टय. नित्य अनित्य. नित्य काय आहे? परमात्मा सत्य, निर्विकार, निर्गुण, नित्य आहे, जो नेहमी राहणारा आहे, तो परब्रह्म वस्तू परमात्मा. आणि अनित्य वस्तू कोणती आहे? तर हे प्रपंच. प्रपंचात दृश्याकार जगतमध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टी, व्यक्ती, वस्तू, विचार जे काय आहे सगळं नाशिवंत असल्यामुळे ते अनित्य आहे. ह्याचा विवेक करावा. विवेक म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाश पडल्यावरती आपल्याला कळतं की सत्य परमात्मा आहे त्याला पकडा आणि जे असत्य आहे त्याला सोडून द्या. अनित्य जो विषय त्याचा बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना
नाहीशी करावी हे दुसरे साधन होय. म्हणजे काय की दुसरे साधन वैराग्य, विवेक, वैराग्य. तिसरा आहे शमदमादी षटसंपत्ती आणि चौथा आहे मुमुक्षत्व. आता विवेक झाला. विवेक जागृत झाली की मला कळालं की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. मग वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे सगळं काही सोडून अरण्यात जावं का? नाही. वैराग्य म्हणजे काय? मला हे हवं, अमुक हवं आहे आणि अमुक नको आहे, याचा अट्टाहास नको. म्हणजे लाइक्स अँड डिसलाइक्स दोन्ही नको. जे आहे प्रपंचात देवाने आपल्याला प्रारब्धानुसार दिलेलं आहे, ते दोन्ही स्वीकार करावे. तिथे मला हे हवं आहे, असं मला हवं आहे म्हणून राग नको, त्याचा प्रेम नको आणि मिळालं नाही तर त्याचा द्वेषही नको. ही मनाची स्थिती आहे. वैराग्य कुठे बाहेरून दिसणारी नाहीये. ही आपली आंतरिक भूमिका किंवा मनाची आंतरिक स्थिती आहे. नंतर या जगात हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते, तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करू घ्यावे. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे. हे तिसरे साधन. तिसरे साधन काय आहे? शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान ही 6 संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे फक्त पैसाच नव्हे. परमार्थात साधकाने शिष्य वर्गात जर त्याला काय हवंय, पुढची फर्स्ट स्टँडर्ड टू सेकंड स्टँडर्ड जसं जावं लागतं, प्रमोशन होण्यासाठी पास व्हावा लागतो. साधक अवस्थेतून शिष्य अवस्थेला जाण्यासाठी आपल्याला ह्या 4 एक्झाम पास करावे लागतात. शमदमादी, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान. कुणी काही आपल्याला बोललं तर ते बोलताना आपण ते सहन करून घ्यावे. कारण का? ते सहन केल्याने आपली सहनशक्तीची क्षमता वाढते. आपली एनर्जी सेव्ह होते. तर प्रत्येक वेळेला आपण प्रतिक्रिया देत गेलो, प्रत्येकाच्या नादी लागलो तर आपण परमार्थ कधी साधायचं? नामस्मरण आपलं कधी स्थिर व्हायचं? आता पृथ्वीलाच बघा, सृष्टीपासून शिकण्यासारखं किती गोष्ट आहे. पृथ्वी आपण थुंकतो जाऊन रस्त्यावरती. पानबिड्याच्या थुंकी करतो, ओकारी काढतो, कचरा फेकतो, प्लास्टिक हे करतो. एवढं सगळं करून सुद्धा ती पृथ्वी माता आपला बोझा सहन करून घेते की नाही? म्हणून सहनशीलता पृथ्वीकडून आपण शिकावं. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले आहेत, त्यात पृथ्वी पण एक आहे. पृथ्वी पासून शिकण्याची गोष्ट काय? सहनशीलता. आणि गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. आणि हर्ष आणि विषाद दोन्ही गोष्टीमध्ये आपण हर्ष झाला तर फुगू नये आणि विषाद झाला, दुःख झाला तर रडत बसू नये. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. म्हणजे काय आहे? मुमुक्षत्व. देवा, तुझ्या शिवाय मला दुसरं काहीही नको आहे रे, अशी खरी तळमळ लागली पाहिजे. पैसा, गाडी, बंगला सगळं हवंय 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 म्हटलं तर देव हवाय असं कधी ते उत्पन्न होणारच नाहीये भावना. ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन म्हणजे परमात्माचा अनुभव आपल्याला येईल आणि मन कायमचं निवांत आणि समाधानी होईल, आनंदी होईल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. आम्ही छान प्रपंच करतो, खूप शिस्तीत राहतो, ऐटीत राहतो, डिसिप्लिन्ड आहो, हे काही ध्येय नाही आहे. जनावरे देखील आपला प्रपंच करतातच. जनावरे सुद्धा करतात. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? तर हा फरक आहे, भगवंताने मनुष्याला फक्त बुद्धी आणि त्या बुद्धीत विवेक देऊन पाठवलेला आहे मृत्यूलोकाला. विवेकाचा वापर करून, सारासार विचार करून आपल्या जीवनाचा उद्धार, हा नरजन्माचा उद्धार करून घे म्हणून. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल
त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही. आपण काहीही नामस्मरण करतो म्हटलं तर प्रत्येक कामात आपल्याला यश येईल का हो, सक्सेस येणार आहे का हो? नाही. तसं काहीही गरजेचं नाही आहे. नामस्मरण करण्यासाठी मन शांत होतं आणि मन निवांत झालं तर काय कळतं? जे काय घटना होत आहेत त्या प्रपंचात प्रारब्धानुसार परमात्माच्या रामाच्या इच्छेने होत आहे. म्हणून सक्सेस आणि फेल्युअर हे दोन्ही उपाधी फक्त मनाला चिटकून आहे. परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. आपली लाज राखणार यात शंकाच नाहीये. प्रपंचातले यश आणि अपयश ह्या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. आपल्याकडे आज आहे गाडी, उद्या नाही. पैसा आहे, उद्या नाही. हा तात्पुरता आहे. हा तात्पुरता ह्याच्या मागे आपण धावलो तर सुखदुःख बाधणार आपल्याला. आणि भगवंताचा अनुसंधान जो आहे, ध्यान, तो महत्त्वाचा आहे. रामाच्या इच्छेने आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते. सुखदुःख कुणाला बाधत आहे? मनाला. कारण मनाला द्वंद्व आहे. ड्युॲलिटी कुणाला आहे? मनाला. इट इज इन द डोमेन ऑफ द माइंड. हे द्वंद्व, सुख दुःख, जन्म मृत्यू, जीवन मरण, ह्या सगळ्या खुशी नाखुशी, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मनाला लागून आहे, देहाला लागून नाही. मनाला लागून होतोय म्हणून तो देहावरती परिणाम करतोय. देह जड वस्तू आहे, त्याला काहीही स्वतःची काही अस्तित्व नाहीये. पण त्या मनाला जेव्हा हे सगळं हुरहुर लागते, त्याने इम्बॅलन्स बिघडून देहावरती तो परिणाम करून जड आपल्याला जे काही दुःख किंवा देहाचे जे काही रोग आहेत ते भोगावे लागतात, ते मनामुळे. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. देवाची करणी आहे ही, आपल्याला त्याचा खेळ काय समजत नाहीये. कारण आज सुख वाटून आपण उडी मारायला लागलो, लगेच उद्या दुःखाचं ताट आपण आपल्या समोर मांडतो. खा, हे आता दुःखाचा ताट भोग रे बाबा म्हणून. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. काय तात्पर्य महाराजांचं सांगणं की स्थितप्रज्ञ असावे. सुख आलं तर तेही भोगू, दुःख आलं तर तेही भोगू, पण मनाची शांतता बिघडू देऊ नये, आपलं अनुसंधान बिघडू देऊ नये, आपल्या नामस्मरणात कमीपणा आणू नये. या प्रकारे आपण जीवन जगू. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? महाराज म्हणतात सगळं काही रामाच्या इच्छेने घडतंय ना हो. मग आज आपल्याला रामाने श्रीखंडपुरी दिली तर श्रीखंडपुरी खावं, उद्या चटणी भाकरी दिली तेही आनंदाने खावं. म्हणजे दोन्ही स्थितीत कसं राहावं आपण? आपण दोन्ही स्थितीत त्या स्थितीला लिंपित होऊ नये, त्या स्थितीला आसक्त होऊ नये, दोन्ही समान घ्यावे. शहाण्या माणसांनी आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. सामील म्हणजे समरस होऊन जावे. आपण काय करतो याच्या विपरीत करतो. सुख आलं की खूप फुगून उडी मारायला लागतो आणि दुःख आलं की आपल्याला ते सोसू शकत नाही. ज्या तीव्रतेने आपण उडी मारत होतो सुखात, त्याच तीव्रतेने दुःख सुद्धा आपल्याला देतो भगवंत. कारण मला विसरून तो हे सगळं करतोय. हे महाभूत माझ्यामुळे आहे, माझी निर्मिती. पंचमहाभूतातल्या वस्तू माझा, घर माझा, पैसा माझा, अडका माझा, आणि तू उगाचच आपला शहाणपणा दाखवतोय आणि कर्तृत्व भाव दाखवतोय. म्हणून ज्या इंटेन्सिटीने सुख भोगलं आहे त्या इंटेन्सिटीने दुःखही भोगावे लागतात. हा प्रपंचाचा नियतीचा, सृष्टीचा गुणधर्म आहे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. शेवटपर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत राम आपल्या मागे पुढे उभा आहे. नामस्मरण केल्याने त्याची भेट होईलच. आजचे बोधवचन: अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. प्रेमाने नाम घ्यावे. रामा, तू सर्व काही मला दिलेलं आहे.
सकाळी उठून अगदी आपल्याला काही स्तोत्र येत नाही तरी सुद्धा उठून एक हात जोडून नमस्कार करून, रामा थँक तू मला सर्व काही दिलेलं आहे. या कृतज्ञतेच्या ग्रॅटिट्यूडच्या भावनाने जर आपण जगलो प्रेमाने, तर राम आपल्याला कधीही कमी पडू देणार नाही, याच्यात काय संशयच नाही आहे. असं म्हणून जानकी जीवनस्मरण. जय जय राम.